बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण मंद्रुप येथील आप्पासाहेब टेळे यांच्या शेतात दाखल झालेलो आहोत। राज्यभरासह सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कारवणीचा उत्सव उद्या साजरा केला जातो, परंतु मंद्रुप शहरामध्ये कारवणीचा सण वटपौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। संपूर्ण गावातून बैलजोडांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात येते। मंद्रुपचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या हस्ते आप्पासाहेब टेळे यांच्या वस्तीवरील सर्व बैलांचे पूजन करण्यात आले। मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी मंगलाष्टिका गाऊन बैलजोडांचेही लग्नही लावण्यात आलेले आहे। हा संपूर्ण अद्भुत सोहळा पाहण्यासाठी समस्त शेतकरी राजांनी मोठी गर्दी केलेली आहे। सर्वप्रथम मी सोलापूर ग्रामीण पोलीस दल व मंद्रुप पोलीस स्टेशनच्या वतीने आज होणाऱ्या कारवणी सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज मला या ठिकाणी आमंत्रित करून माझ्या हस्ते पूजन करण्यात आलेले आहे। खूप समाधानी आहे की आपले शेतकरी बांधव आपल्या ह्या जुनी परंपरा, रूढी परंपरा जोपासतात आणि त्या वर्षातून येणारा हा सण खूप मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केलेला आहे। खूप बरं वाटलं या ठिकाणी। मी अशाच ही जी पद्धत आहे किंवा ही जी रूढी परंपरा आहे ही अशीच यापुढे चालू राहावी याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। कारण सर ग्रामीण भागात कारवणी काय मंद्रुप शहरात आज आहे आणि उर्वरित जे आपले पोलीस स्टेशन हातीतील उद्या आहे, तर शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? मी शेतकऱ्यांना ह्या कारवणी सणाच्या असं आवाहन करतो की आपण जी पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे किंवा ज्या काही आपण रूढी सांभाळतो ह्या परंपरा जोपासल्या पाहिजे। ह्या परंपरेच्या माध्यमातून आपले जे काही देशी जनावर आहेत त्या जनावरांची ह्या माध्यमातून जपणूक केली जाते। आपण जनावर पाळले जातो। आता जर तुम्ही बघितलात तर जर्सी गायीच्या मुळे आपल्या ज्या काही देशी गायींचं प्रमाण आहे हे खूप कमी आलेलं आहे। कारण देशी गायींच्या मुळे फक्त आपल्याला खिल्लार जातीची बैल वगैरे मिळतात, परंतु त्यातून दूध उत्पादन जे आहे ते म्हणावं तितकं प्रमाणात मिळत नाही। त्यामुळे शेतकरी बांधव ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात। पण असं न करता आपण देशी गायी पण पाळल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला जे देशी गायींच्या माध्यमातून आपल्याला खिल्लार जनावर मिळतात, खिल्लार बैल मिळतात, ही जी जात आहे ती आपण जोपासली पाहिजे आणि ही शेतकरी बांधवच करू शकतात। आताच बैलपूजन झालं। आम्ही सालाबादाप्रमाणे वर्षानुवर्ष शेतकरी या ग्रामीण भागामध्ये कारवणवी म्हणून सण म्हणून साजरा करत आहेत। वर्षानुवर्ष बैल राबत असतो, त्याचा एक दिवस साज मोठ्या भावाभक्तीनं आम्ही त्याचा कार्यक्रम करतो, आज मिरवणूक काढतो। आणि ही परंपरा या आमच्या मंद्रुप गावामध्ये आप्पासाहेब टेळे आणि संतोष टेळे यांच्या माध्यमातून आता तिसरी पिढी आहे, अजून सुद्धा त्याला खंत नाही। जे चाललंय त्या प्रकारे चालू आहे। त्यांनी किती काय करू दे, कसलंही राहू दे, इतर शेतकऱ्यांचे सुद्धा बैल घेऊन त्यांनी मोठ्या भावाभक्तीनं आज मिरवणूक काढतात सगळ्या बैलांचे मिळून। तर आज या निमित्त आम्ही मिरवणूक काढतो की शेतकऱ्यांचा राजा म्हणजे आमचा बैल आहे। या बैलामुळं आम्ही पोट भरून खातो, इतर सर्वजण खातात। त्यासाठी त्या बैलाचा आम्ही आज एक दिवस सुख आणि समाधानानं आणि एकदम हौसानं आम्ही सर्व शेतकरी वर्ग मिळून या बैलांची आज मिरवणूक काढून त्यांचा आज काल हळद आणि आज लग्न असे 2 दिवस कार्यक्रम असतात आणि आज मिरवणूक करून आम्ही संध्याकाळी या कारवणीचं सांगता करतो। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन,
सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.